कोल्हापूरची पंचगंगा नदी पुन्हा एकदा प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेली आहे। पंचगंगा नदीचं पात्र जलपर्णीनं व्यापलेलं आहे। जलपर्णीमुळे पंचगंगा नदीला मैदानाचं स्वरूप आलंय। वाढलेल्या जलपर्णीमुळे नदीतील जलचरांना धोका निर्माण झालाय, तर नदीकाठी राहणाऱ्या लोकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील गंभीर आहे। कोल्हापूरची जीवनदायिनी असणारी पंचगंगा नदी पुन्हा एकदा प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेली आहे। या पंचगंगा नदी पात्र जलपर्णीनं व्यापून गेलेलं आहे। मी आता आहे पंचगंगा नदीवरील शिरोली पूल परिसरामध्ये आणि इथली दृश्य आपण बघू शकतो। हे पूर्ण पंचगंगेचं पात्र जे आहे ते जलपर्णीनं व्यापून गेलेलं आहे। जर लांबून याकडे आपण पाहिलं तर एखादं खेळाचं मैदान किंवा क्रिकेटचं स्टेडियम आपल्याला हे वाटेल, मात्र ही आहे पंचगंगा नदी आणि पंचगंगा नदीचं पात्र। तर गेल्या अनेक वर्षापासून पंचगंगा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनलेला आहे। या संदर्भात याचिका देखील न्यायालयात दाखल आहेत, मात्र याकडे गांभीर्यानं पाहिलं जात नसल्याचंच या सगळ्या दृश्यावरून आपल्याला लक्षात येईल। अगदी काही दिवसापूर्वी प्रदूषण नियंत्रण मंडळाने देखील कोल्हापूरमध्ये येऊन पाहणी केलेली होती आणि थेट नाल्याचं पाणी या पंचगंगा नद्यांमध्ये येत असल्याचं निदर्शनाला आलेलं होतं। कोणत्याही प्रक्रियेविना सांडपाणी या सगळ्या पंचगंगा नदीमध्ये मिसळतंय आणि त्याचाच परिणाम आपण बघू शकतो की किती मोठ्या प्रमाणावर ही जलपर्णी जी आहे ती या नदीपात्रामध्ये दिसते। आपल्याला या ठिकाणी नदीमध्ये नदीपात्रात पाणी सुद्धा दिसत नाही, इतकी भीषण परिस्थिती या सगळ्या पंचगंगा नदीची आहे। जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर।